जात कोणती हा प्रश्न आजही आपल्या समाजात ओळखीचा पहिला पासवर्ड आहे. कुणी भेटलं की आपण त्याला विचारतो, तुझं आडनाव काय, तुझी जात कोणती. पण महाराष्ट्रात एक गाव आहे जिथे हे प्रश्न विचारायला मनाई आहे. त्या गावानं थेट सांगितलं, आमचं गाव जातमुक्त आहे. इथे सगळी माणसं एकसारखी आहेत. हे गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातलं सौंदाळा गाव. यांनी ग्रामसभेत जातमुक्त गाव असा ठराव मंजूर केलाय. नमस्कार, मी विहंग ठाकूर. सौंदाळा ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे जिनं ग्रामसभेत अधिकृत ठराव करून गाव जातमुक्त असल्याचं जाहीर केलं. हा ठराव फक्त कागदावर नाही तर कृतीतून दाखवण्यात आलाय. गावातील 15 वेगवेगळ्या समाजातील तरुणांनी एकत्र येऊन रक्तदान केलं. रक्ताचा रंग एकच आहे, मग माणसात भेद का, हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला दिला. सरपंच शरद आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ठरावाचे मुद्दे ऐकले तर कळतं की ही केवळ घोषणा नाही तर गावच्या सामाजिक रचनेतला बदल आहे. यातील मुख्य मुद्दे काय आहेत? जात धर्म पंथावर भेदभाव करणार नाहीत. माझी जात मानव हीच भावना ठेवणार. आंतरजातीय विवाहाला पाठिंबा. सण समारंभ योजना सेवा सर्वांसाठी समान. अस्पृश्यता बहिष्कार आढळल्यास तत्काळ कारवाई. गावात जातमुक्त गाव असे फलक लावणार. सोशल मीडियावर जातीय द्वेषाला बंदी घालणार. समता व सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार. म्हणजेच जातीभेदाला गावातून हद्दपार करणारा हा निर्णय फक्त भावनिक नाही, त्याला कायदेशीर पाठबळ आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 या कायद्यानुसार ग्रामसभेला अधिकार आहेत की सामाजिक, शैक्षणिक, नैतिक विकासासाठी ठराव घेण्याचा. म्हणजेच सौंदाळा ग्रामसभेचा हा ठराव कायदेशीरदृष्ट्या वैध आहे. सौंदाळा गाव आधीपासूनच प्रगतिशील आणि शिस्तप्रिय निर्णयांसाठी ओळखलं जातं. सायंकाळी 7 ते 9 ही वेळ फक्त अभ्यासासाठी. नियम मोडल्यास 500 रुपये दंड. हुंड्याविरोधात धाडसी योजना. हुंडा घेणाऱ्याची माहिती द्या, 5000 रुपये बक्षीस. मुलींचं पालकत्व, म्हणजेच प्रत्येक मुलीचा शैक्षणिक खर्च उचलला जाईल. भोंग्यावरून राष्ट्रगीत सुरू असताना काम करत असलेला शेतकरीही जिथे आहे तिथे थांबतो. शिवीगाळीस दंड. सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केल्यास 500 रुपये दंड. हे सगळे निर्णय सांगतात सौंदाळा केवळ नियम करत नाही तर संस्कार घडवतो. आता खरा प्रश्न आहे, ठराव झाला म्हणजे जात संपली का? उत्तर प्रामाणिक आहे, नाही. एका ठरावानं शेकडो वर्षांची मानसिकता लगेच बदलत नाही, पण बदलाची सुरुवात होते. पुढच्या पिढीसाठी नवा विचार रुजतो. इतर गावांसाठी आदर्श निर्माण होतो. हा निर्णय म्हणजे जात संपली असं नाही तर जाती व्यवस्था संपवायची सुरुवात आहे. सौंदाळा गाव समाजातील जाती व्यवस्था संपवणारा आशेचा किरण ठरेल का? आणि तुमच्या गावात असा निर्णय व्हायला हवा का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.